नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.3 याची सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण त्याचं वर्तुळ कंसाचं क्षेत्रफळ बरोबर आहे आणि परिमितीची लांबी वगैरे ते सगळं काढण्याचा प्रयत्न केला होता. आय थिंक मला वाटतं आपण प्रश्न क्रमांक 8 पर्यंत काहीतरी आलो होतो बरोबर आहे. सो या लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 9 पासून सुरू करूया. आणि जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तत्पूर्वी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स वगैरे तुम्हाला भेटत राहतील. ठीक आहे. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 8 पर्यंत होतो. जर कोणी पाठीमागचं लेक्चर बघितलं नसेल तर अगोदर ते लेक्चर्स बघून घ्या. आपल्या यूट्यूबवरती सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. त्याचं प्रत्येक तुम्हाला एक एक फोल्डर दिलेला आहे. ठीक आहे. त्याची प्लेलिस्ट दिलेली आहे, तर तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ बघून घ्या अगोदरचा, म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक 9 पासून पुढचे सगळे क्वेश्चन्स कळायला लागतील. ठीक आहे. सो चला जाऊया आपण प्रश्न क्रमांक 9 मध्ये. काय दिले बरं की आकृतीत ABC, म्हणजे हा जो ABC आहे याचा जो एरिया आहे तुम्हाला, ठीक आहे, इथं ए दिलंय बघा. ए म्हणजे काय असतं? एरिया. एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ. सो हे तुम्हाला दिलेलं आहे बघा. ते किती दिले बरं तुम्हाला? लक्षात ठेवा. इथं ए म्हणजे काय असतं? एरिया इंग्लिशमध्ये म्हणतो, मराठीत त्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो. ते किती दिले बरं आपल्याला? 154 चौरस सेंटीमीटर. काय दिले बरं? 154 चौरस सेंटीमीटर दिले. ठीक आहे. पुढे काय सांगितलं बरं? त्या वर्तुळाची त्रिज्या, त्याची त्रिज्या पण दिली आहे बरोबर आहे. ती किती दिली बरं? त्याला आपण आर ने दर्शवतो. ती दिली आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर. आपल्याला काय सांगितलं तर APC, म्हणजे हा ए, हा पी, हा सी, याचे काय काढायचे? माप काढायचे. आता तुम्ही जनरली बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल बघा, या APCचं माप किती आहे बरं? ते काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे 90 डिग्री. हे तर बघताना पण कळतं, पण ओरिजिनली 90 आहे का हे आपल्याला सिद्ध पण करावं लागेल. ठीक आहे. सो ट्राय करू. चला, त्याचं आपल्याला माप काढायचं आहे आणि कंस ABCची लांबी पण काढायची. याची आपल्याला काय करायची? लांबी. सो आपल्याला दोन प्रश्न सोडवायचे. प्रश्न पहिला काय बरं की APC, ठीक आहे, चे माप काढायचे आपल्याला. मग आता बघा, तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या दिली असेल आणि तुम्हाला माप काढायचं असेल तर काय सूत्र आहे आपल्याकडे क्षेत्रफळाचं? बघा, थीटा भागिले 360 बरोबर आहे, गुणिले पाय आर वर्ग. बघा, हे सूत्र आहे का? मग आता याच्यामध्ये किमती ठेवायच्या बघा. त्याचं क्षेत्रफळ किती दिले बरं? 154. थीटा तुमच्याकडे नाहीये, भागिले 360 गुणिले पायची किंमत किती बघा? 22/7 गुणिले आर वर्ग. आर किती बघा? त्रिज्या दिली आहे 14 गुणिले 14. बघा, आपण त्याच्यामध्ये किमती ठेवल्या. आता याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो काय होईल बघा, इथून जर भाग दिला तर 7 1 7, 7 2 14 होतील बरोबर आहे. सो अजून याला सोडवायचा प्रयत्न करू शकतो तुम्ही, करायचं असेल तर. पण अगोदर थोडंसं याला सोप्या भाषेत लिहू. कसं बघा, हे भागाकारामध्ये इकडे आलं तर काय होईल बरं? हे गुणाकारामध्ये जाईल 360 बरोबर आहे. इकडे काय राहील बघा? थीटा गुणिले किती राहील? 22 गुणिले इथं किती राहील बघा? 2. सो 14 2 किती होतील इथं? 28. बघा, एवढे राहील का? ठीक आहे. आता हे सगळं गुणाकारामध्ये, मग इकडे आलं तर काय होईल बघा? हे परत भागाकारामध्ये जाईल. ठीक आहे. सो इथे भागाकारामध्ये किती येईल बघा? 22 गुणिले 28 बरोबर. इकडे किती राहील? थीटा. बघा, हा 22 गुणाकारामध्ये इकडे आला भागाकारामध्ये, 28 गुणाकारामध्ये इकडे आला भागाकारामध्ये बरोबर आहे. सो आपण याला भाग दिला. आता काय करता येईल बरं? आता तुम्हाला ज्या संख्येने भाग देता येतं त्या संख्येने भाग द्यायला काही फरक पडत नाही. ठीक आहे. सो आता आपण देऊया बघा. पहिल्यांदा याला देऊया 4 ने भाग. ठीक आहे. सो 4 7 28 होतील बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 9 किती होतील बघा? इथं 36 होतील बघा. 4 9 किती होतील? 36, म्हणजे एक कुठला? शून्य झाला बरोबर आहे. सो वरती 90 आलं, खाली 22 आणि 7 आलं. आता अजून जर तुम्हाला भाग द्यायचा असेल तर अजून कितीनी भाग जाईल बघा? इथं 7 1 7 बरोबर आहे. इथं 7 2 किती होतील बरं? 14. एक उरल, परत किती होईल बघा? 7 2 14, म्हणजे वरती किती आलं बघा? वरती आलं 22 गुणिले 90 आणि खाली किती राहिलं बरं तुमचं? 22 बरोबर आहे. सो हे 22 आणि 22 कट झालं तर इथून थीटाची किंमत किती आली बरं तुमची? 90 डिग्री आली. बघा, येते का? 90 डिग्री येते बरोबर आहे. सो याचा अर्थ त्याचा जो तुम्हाला माप सांगितलं APCचं ते किती होतं? 90. असंही मी काय म्हणलं बघा, हे काटकोन त्रिकोण दिसतो तर आपल्याला असं पण कळून जातं 90 आहे, तरी पण तुम्हाला सोडवावं लागेल. ठीक आहे. आता दुसरं काय विचारलं बरं? कंस ABCची काय करा? लांबी काढा. काय विचारलं बघा? कंस ABCची, ठीक आहे, लांबी. मग आता बघा, कंस ABCची लांबी काढायची असेल तर त्याचं सूत्र काय बरं आपल्याकडं? क्षेत्रफळ बरोबर आर गुणिले एल भागिले किती आहे बरं? 2 बरोबर आहे. सो आता याचं क्षेत्रफळ किती दिले बघा आपल्याला? त्याचं क्षेत्रफळ आता आपल्याला दिलेलं 154. सो लिहा बघा, 154 बरोबर. त्याची त्रिज्या किती दिली बरं आपल्याला? त्रिज्या दिली बघा त्याची 14. सो लिहा 14 गुणिले एल भागिले 2. ठीक आहे.
आता परत हा दोन्ही याला जर भाग दिला तर बे एक बे, बे साती किती होतील 14, म्हणजे किती आलं 154 बरोबर 7 गुणिले यल. तर आपल्याला इथून यल काढायचंय, 7 गुणाकारामध्ये इकडे आला तर काय होईल बरं भागाकारामध्ये, बरोबर आहे. आता परत 7नी भाग दिला तर 7 एक 7, 7 दोन्ही 14, एक उरल, परत 7 दोन्ही 14, म्हणजे इथून यल ची किंमत किती आली बरं 22 सेंटीमीटर. चेक करा यल ची किंमत किती येईल 22 सेंटीमीटर. लक्षात आलं काय केले आपण. सो आपल्याला काय विचारलं होतं बरं की कंस एबीसी ची लांबी, एबीसी ची लांबी म्हणजे काय बरं, त्यालाच आपण यल म्हणतो, बरोबर आहे. सो तुम्हाला यल काढायचं होतं. मग यल कधी काढता येईल, जर आर आणि काय दिलं असेल तर आर आणि तुम्हाला जर क्षेत्रफळ दिलं तर काढता येईल, किंवा अजून काय काढता येईल बरं, थीटा दिला तरी पण काढता येतं. लक्षात येतं का. त्याचं सूत्र काय होतं बघा, त्याचं होतं थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर, यल काढायचं, तर त्याने पण काढता येतं. दोन्हीनी पण उत्तर तुम्हाला सेम येईल. ओके ठीक आहे. सो चला प्रश्न क्रमांक आपण 10 कडे जाऊया. आता 10 काय सांगतो बघा, की वर्तुळ पाकळीची त्रिज्या 9 सेंटीमीटर दिली आहे तुम्हाला, ठीक आहे. तर जर वर्तुळ पाकळीच्या कंसाची मापे पुढील प्रमाणे असतील तर त्या वर्तुळ पाकळींचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे आपल्याला काय केलंय, त्या वर्तुळ पाकळींचे काय दिली बरं, मापे दिली, तर त्याचे आपल्याला काय काढायचे बरं, त्याचे आपल्याला काय करायचे, क्षेत्रफळ काढायचे. सो पहिल्यामध्ये काय दिले बघा, त्याची त्रिज्या दिली आहे. सो आपण एक एक काढू. त्रिज्या किती दिली बरं आपल्याला, त्रिज्या दिली आहे 7 सेंटीमीटर. थीटा किती दिल्या बरं 30. सो जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं तर सूत्र काय बघा, ए बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. लक्षात ठेवा सूत्र लिहायचं प्रत्येक वेळेस. आता थीटा किती दिलाय बघा 30 भागिले 360 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर, आर किती दिल्या बरं 7. सो 7 गुणिले 7 येईल, बरोबर आहे. सो इथून काय करा बघा, हे 0 कट करा, ठीक आहे. इथून हे 7 याच्या सोबत कट करा, बरोबर आहे. आता याला जर 3 नी भाग दिला तर वर 1 येईल, आणि इथं 3 1 3, 3 दोन्ही 6 येईल, बरोबर आहे. सो इथे किती येईल बघा 22 गुणिले 7 येईल, ठीक आहे. आता परत याला जर भाग दिला तर तुम्ही एक तर काय करू शकता, यांचा गुणाकार करा, नाही तर दोन्ही याला भाग द्या बघा. ते याला दोन्ही जर भाग दिला तर इथं 6 येईल, आणि याला दोन्ही भाग दिलात किती येईल बरं 11 येईल, बरोबर आहे. म्हणजे वरती किती आलं बघा, वरती आलं 11 गुणिले 7 भागिले किती आलं 6 बघा, ठीक आहे. हे 6 खाली येईल, हे 11 गुणिले 7 दोन्ही भाग दिला बेसकम 12, आणि इथं बे एक बे, बे एक बे, बरोबर आहे. सो इथे किती येईल बघा, इथे येईल ए बरोबर, इथे किती येईल बरं 77 भागिले 6, आणि जर याला भाग दिला तर किती येईल बघा 6, 6 ने जर भाग दिला याला तर 6 1 6, बरोबर आहे. अजून एक उरल, परत 17 झाले, आणि साइन त्रिक किती असतील बरं 18, तर 6 दोन्ही 12 घ्यावं लागतील, बरोबर आहे. बघा 6 1 6, एक उरला झाले 17, साइन त्रिक 18 होतात पण आपल्याकडे 17 आहेत, सो 6 दोन्ही 12, बरोबर आहे. सो 12 त्याच्यानंतर किती उरतील बघा, आपल्याकडे उरतील 5, बरोबर आहे. सो किती होतील बघा, 6 1 6 उरला, 1 झाले 17, 6 दोन्ही 12, ठीक आहे. 5 उरतील, होतील 50, सो साइन 8 48. सो आय थिंक मला वाटतं त्याचं 12.8 सेंटीमीटर स्क्वेअर आन्सर यायला पाहिजे. चेक करा, ठीक आहे. 12.8 सेंटीमीटर स्क्वेअर. पुढे असेल अजून पॉईंट, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता, नाही लिहिलं तरी पण चालतं, काही फरक पडत नाही, ठीक आहे. सो पहिल्याचं काढलं. आता दुसरं किती दिले बरं 210. सेम असं सॉल्व करायचं, काहीच बदल नाही आहे. दुसरा कोण दिलाय बरं 210. आता मला सांगा 210 जरी दिलाय त्याची त्रिज्या किती लिहावं लागेल बरं, 7च लिहावं लागेल, बरोबर आहे. याची त्रिज्या किती लिहावं लागेल बरं 7च. मग याचं सूत्र परत काय बरं, ए बरोबर थीटा भागिले 360 गुणिले बाय आर वर्ग. लक्षात ठेवा हे सूत्र प्रत्येक वेळेस लिहा, म्हणजे तुम्हाला पाठ होईल, ठीक आहे. आणि पाठ झाल्यानंतर सॉल्व करायला तुम्हाला खूप सोपं जाईल. बघा काय केलंय, थीटाची किंमत लिहिली आपण, पाय 22/7 लिहिला, आणि आर किती दिलाय 7, त्याचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. इथे काय होईल बरं 1 0 कट होईल, इथं 7 या 7 सोबत कट होईल, बरोबर. आता याला अजून भाग दिला आपण तर किती होईल बघा, इथं याला 3 नी भाग दिला तर किती होतील बघा, खाली 3 1 3, 3 दोन्ही 6, वरती जर दिला तर किती येईल बघा 7 येईल, बरोबर आहे. गुणिले 22 गुणिले 7. चेक करा. परत याला जर भाग दिला तर काय होईल बघा, याला दोन्ही भाग दिला तर 6 येईल, आणि इथं किती येईल बघा 11. सो वरती किती आलं 7 गुणिले 7 गुणिले 11 भागिले 6 आलं. सो याला परत सोडवलं तर काय होईल बघा, 7 गुणिले 7 किती होतील बघा 49 गुणिले 11 भागिले किती आलं बघा 6 आलं, बरोबर आहे. सो याला भाग द्यायचा असेल तर किती होईल बघा, साइन 8 48, एक उरल, मग दशांश द्यावा लागेल, मग होतील 10, बरोबर आहे. परत 6 1 6, सो याचा भाग गुणाकार करा. सो 11 1 11, एक उरला, परत 11 8 88, आणि 1 89. सो 89.1 सेंटीमीटर
स्क्वेअर याचा आन्सर यायला पाहिजे. चेक करा, 89.1 सेंटीमीटर स्क्वेअर आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, एकदा मी पण चेक करून घेतो किती येते ते. पाठीमागे लास्टच्या पेजला किती दिले आपल्याला. सो राईट, बरोबर आहे. 89 पॉईंट त्यांनी 8 दिले, आपण 89.1 लिहिले. थोडंसं पॉईंटचं डिफ्लेक्शन चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. 89.8 आलं असेल तर त्यांनी अजून भाग दिला असेल पुढे, त्याच्यामुळे त्यांचं उत्तर आलं. आपण पुढे भाग दिला नाही, तिथपर्यंतच दिला. अजून इथं भाग जातो बघा, अजून तुम्ही भाग दिला तर मग तुमचं इथं उत्तर पण बदलल. लक्षात येते. ठीक आहे, आता बघा तिसऱ्यामध्ये काय सांगितलं बरं, की 3 काटकोन. काटकोन म्हणजे किती बरं, 90 अंश. काटकोन म्हणजे किती, 90 अंश, 90 डिग्री. त्यांनी काय सांगितलं, ते 3 वेळेस. 3 वेळेस म्हणजे काय, 3 गुणिले 90 करायचं. लक्षात येतं. सो तिसरा काय सांगितलं बघा, 1 मिनिट. तिसरा काय सांगितलं बघा, 3 काटकोन. आता 3 काटकोन म्हणजे काय बरं, 3 गुणिले 90. बरोबर आहे. सो याचा अर्थ किती झालं, 360. मग आता काय करावं लागेल बरं, सूत्र थीटा भागिले 360. बरोबर आहे, गुणिले किती बरं, पाय आर वर्ग. सो इथे किमती ठेवा बघा, सॉरी 270 यायला पाहिजे, चुकलं इथं. 9 त्रिक 27, 270 येईल. ठीक आहे. सो इथे किती येईल बघा, 270 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 7. ठीक आहे, हे 22/7 कोणाची किंमत आहे, पायची. त्रिज्या किती दिली बरं, 7. सो आरचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. बरोबर आहे. सो इथे काय होईल बघा, हे शून्य कट होतील. याला अजून जर भाग दिला आपण तर काय होईल बघा, 7 1 7, 7 7 कॅन्सल होतील. याला परत 7 ने जर भाग दिला किंवा 3 ने द्या. ठीक आहे, 3 ने भाग दिला तर 3 9 27 होतील. आणि इथं किती येईल बघा, 12 गुणिले 22 गुणिले 7. बरोबर आहे. सो परत यांचा गुणाकार केला तर किती येईल बघा, 9 गुणिले 22 गुणिले 7 भागिले किती आहे बघा, 6. याला जर 2 ने भाग दिला, सॉरी 12 आहेत, खाली किती आहेत बघा, 12 आहेत. बरोबर आहे. याला जर 2 ने भाग दिला तर बेसकम 12 आणि इथं किती येईल बघा, 11. सो इथे परत काय येईल, 9 गुणिले 77 भागिले किती येईल बघा, 6. अजून याला भाग देऊ शकता. ठीक आहे. आता याला जर 6 ने भाग दिला तर किती येईल बघा, 6 1 6. बरोबर आहे, 1 उरला, झाले 17. परत किती होतील बरं, 6 2 12. परत किती होतील, 5. सो 6 8 48. सो एवढं येईल. आता 9 ने याला गुणायचं. लक्षात येतंय. सो 9 ने याला गुणलं तर किती होईल बघा, 9 8 72. सो हा 7. बरोबर आहे, 9 2 18 आणि 7 किती होतील बरं, 25. परत हा 2. सो 9 1 9, 9 आणि 2 किती होतील बरं, 11. आणि एक संख्येनंतर दशांश द्यायचा आहे. सो 115.2 सेंटीमीटर स्क्वेअर एवढं उत्तर यायला पाहिजे. चेक करा, 115.2 सेंटीमीटर स्क्वेअर एवढं उत्तर यायला पाहिजे. लक्षात येते. लक्षात ठेवा, इथं 3 काटकोन सांगितले. 3 काटकोन म्हणजे काय बरं, काटकोन म्हणजे किती अंशाचा असतो बरं, 90. सो 3 काटकोन म्हणजे काय बरं, 3 गुणिले 90. लक्षात येते. 3 काटकोन घ्यायचे. सो 3 गुणिले किती यायला पाहिजे, 90. त्याचं उत्तर एवढं यायला पाहिजे. लक्षात येतं. सो अशा प्रकारे तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा होता. लक्षात आलं सगळ्यांना कशा प्रकारे सोडवायचा होता. ठीक आहे. आता बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, 11 मध्ये की लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 3.85 चौरस सेंटीमीटर व संगत केंद्रीय कोनाचे माप 36 असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. आता इथं त्रिज्या काढायची. काय काय दिले बरं आपल्याला, लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिले, म्हणजे त्याचं काय दिले बरं, एरिया. बरोबर आहे, किती दिला बरं, 3.85. कोणाचे माप दिले, म्हणजे कोण दिले बरं, थीटा. किती दिला बरं, 36. आणि तुम्हाला त्रिज्या काढायची, म्हणजे कोण काढायचं बरं, आर. बरोबर आहे. मग सूत्र काय बरं, ए बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय गुणिले आर वर्ग. बघा हे सूत्र आहे का. बरोबर आहे. सो याच्यात किमती ठेवून द्या. ए ची किंमत किती ठेवणार बरं, 3.85. बरोबर आहे. थीटा किती दिला बघा, 36 भागिले 360 गुणिले पाय किती आहे बघा, 22/7 गुणिले आर वर्ग. बघा एवढे येते का. आपण फक्त त्याच्यामध्ये काय केल्या, किमती ठेवल्या. आता बघा हा जो भागाकारामध्ये जो आहे तो इकडे आल्यावर काय होईल बरं, गुणाकारामध्ये. म्हणजे काय होईल बरं, 3.85 गुणिले 360 गुणिले 7 होईल. जे भागाकारामध्ये तिकडे आले तर गुणाकारामध्ये होतील. इकडे कोण राहील बघा, 36 गुणिले 22 गुणिले काय राहील बरं, आर वर्ग. बरोबर आहे. आता अजून काय होईल बरं, हे 3.85 गुणिले 36 गुणिले 7 तसंच ठेवा, त्याला भागिले, कारण की गुणाकारामध्ये इकडे आलं तर भागाकारामध्ये जातील. म्हणजे 36 गुणिले किती येईल बरं, 22. बरोबर आहे. बरोबर इकडे किती आलं बरं, आर वर्ग. चेक करा एवढे येते का. आता बघा 36 ने याला भाग दिला तर 36 1 36, इथं पण 36 1 36 होतील. म्हणजे किती येतील बरं, इथं 10. बरोबर आहे. आता अजून याला जर सोडवलं त्याला 2 ने भाग देऊ शकता.
कुणाला बघा हे 3.85 आहे गुणिले 10 आहे गुणिले 7 आहे भागिले किती बघा 22 बरोबर आहे. बरोबर किती r वर्ग. याला जर भाग दिला तर इथं दोन्ही भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं 11चा आणि इथे कितीचा जाईल बरं 5चा. बघा इथं दोन्ही भाग दिला तर 11चा जाईल इथं 5चा जाईल बरोबर आहे. सो किती आलं बघा 3.85 गुणिले 7 गुणिले 5 आणि भागिले किती आलं बघा 11 बरोबर किती आहे r वर्ग. चेक करा 3.85 गुणिले 7 गुणिले 5 भागिले 11 बरोबर r वर्ग बरोबर आहे. आता याला जर भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा इथे जर सॉल्व्ह केले याला अजून तर काय होईल बघा 7 35 होतील भागिले 11 बरोबर किती आहे बघा r वर्ग. आता याला 11 भाग दिला तर 11 3 33 होतील बरोबर आहे. उरतील किती बघा इथं इथं उरतील 3 2 उरतील बरोबर आहे 20 होतील परत 11 1 11 सो 3.1 येईल म्हणजे 3.85 गुणिले 3.1 यायला पाहिजे. त्याच्या पुढे पण भाग जातो भाग द्यायचा तर द्या ठीक आहे. सो आता इथे किती येईल बघा 3.85 गुणिले 3.1 यांचा गुणाकार करा किती येईल बघा 1 ने गुणलं तर 5 8 आणि 3 अधिक 3 5 15 बरोबर आहे. हातचा आला 1 8 त्रिक 24 आणि 25 ला 5 हातच्या आले 2 3 त्रिक 9 10 11 सो याचा यायला पाहिजे 5 8 आणि 5 13 हातचा आला 1 5 आणि 3 8 आणि 1 9 म्हणजे 11 आणि 3 म्हणजे 11.935 यायला पाहिजे म्हणजे किती यायला पाहिजे 11.935 बरोबर r वर्ग यायला पाहिजे ठीक आहे. आपल्याला काय काढायला सांगितलं बघा आपल्याला काढायला सांगितलं त्या असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची. आपल्याला काय काढायचं बरं त्रिज्याच काढायची ठीक आहे. सो तुमचं या प्रकारे यायला पाहिजे. आता आपल्याला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ऑलरेडी काय केले त्यांनी दिलेले वर्तुळ पाकळीचे काय केले आपल्याला त्यांनी क्षेत्रफळ दिले सो त्याचं एवढं यायला पाहिजे r वर्ग. आता एकदा चेक करूया आपण त्यांनी याला रूटमध्ये लिहून त्याची किंमत काढली का जर काढली असेल तर आपण त्या पद्धतीने लिहू शकतो ठीक आहे. एकदा चेक करूया. सो त्याचं बघा ठीक आहे त्यांनी लिहिलं एवढंच. आता बघा याला त्यांनी पॉईंटमध्ये लिहिले ते पण सांगतो. आता त्यांचं 12 दशांश काहीतरी आलंय आपण 11 दशांश घेतला आपण इथं शॉर्टकट भाग दिलाय पुढे भाग दिला नाही सो नियर अबाउट चालतं. आता बघा तुम्ही जर बघितलं तर थोडासा विचार केला बघा तर 3चा वर्ग केला तर काय तर बरं 9 आणि 4चा वर्ग केला तर काय तर बरं 16. सो ही जी किंमत दिली आहे ही कुणाच्या मध्ये दिली बरं 9च्या आणि कुणाच्या दिली बरं 16च्या मध्ये बरोबर आहे. 9 आणि 16च्या मध्ये म्हणजे कुणाच्या वर्गाच्या मध्ये दिली बरं 3च्या वर्गाच्या आणि 4च्या वर्गाच्या मध्ये संख्या दिली बघा ना ही 11 कुणाच्या मध्ये बरं 9च्या आणि 16च्या मध्ये म्हणजे कुणाच्या वर्गाच्या मध्ये असेल बरं 3च्या आणि 4च्या वर्गाच्या मध्ये असेल बरोबर आहे 4च्या आणि 3च्या वर्गाच्या मध्ये असेल. याचा अर्थ याचं उत्तर जे यायला पाहिजे ते 3.2 वगैरे किंवा 3 वगैरे काहीतरी यायला पाहिजे. 3.2 लिहा किंवा 3.4 वगैरे काहीतरी लिहू शकता तुम्ही. लक्षात येते का याचं उत्तर किती यायला पाहिजे 3. सो r बरोबर 3.2 लिहा किंवा 3 लिहा किंवा 4 लिहा काहीतरी त्याच्या जवळपास यायला पाहिजे. लक्षात आलं हे कशामुळे आलं का कारण बघा ना r वर्ग किती दिला 11 म्हणजे 11 हा कुणाचा वर्ग आहे 11 कुणाचा वर्ग नाहीये पण 3चा वर्ग किती आहे बरं 9 2चा वर्ग किती हे सॉरी 4चा वर्ग किती आहे बरं 16. सो ही किंमत कुणाच्या मध्ये बरं 9 आणि 16च्या मध्ये 11 बरोबर. याचा अर्थ 3च्या वर्गाच्या आणि 2च्या वर्गाच्या सॉरी 3च्या वर्गाच्या आणि 4च्या वर्गाच्या मध्ये कुठेतरी संख्या आहे. मग मध्ये कुठे माहित नाही तर अंदाजाने तुम्ही लिहू शकता 3.3 3.2 वगैरे त्याच्यामध्ये कुठेतरी एक्झॅक्ट कुठे माहित नाही पण त्याच्यामध्ये कुठेतरी आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. लक्षात येते प्रश्न कसा होता ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला त्याची त्रिज्या काढायची होती आपण काढली. आता बऱ्याचशा वेळेस बघा इथं अजून तुम्ही भाग देऊ शकता पॉईंटमध्ये लिहू शकता त्याच्यामुळे तुमचं जे उत्तर आलं ते थोडंसं अजून इथं पुढे वेगळं येईल 12 वगैरे म्हणून येईल. सो तुम्ही तसं पण लिहू शकता असं लिहिलं तरी चालतं तसं लिहिलं तरी पण चालतं. त्याचा आन्सर 3.2 येईल किंवा 3.3 येईल किंवा 3.4 येईल तर त्याच्या जवळपासच कुठेतरी येणार आहे. लक्षात येते ठीक आहे. सो चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय बघा की एक आकृती दिली आहे PQRS ठीक आहे. हा आयत असून PQ 14 सेंटीमीटर म्हणजे बघा इथून एवढं जे दिलंय तुम्हाला हे 14 दिले तुम्हाला. त्याच्यानंतर काय दिले बरं QR इथून एवढं किती दिले बरं 21 दिले तुम्हाला सगळं. तर त्या आकृतीत दाखवलेल्या X Y आणि Z या प्रत्येकी भागाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे आपल्याला कुणाकुणाचे क्षेत्रफळ काढायचे बघा. पहिल्यांदा काढायचे X चे क्षेत्रफळ ठीक आहे. त्याच्यानंतर कुणाचे काढायचे बरं Y चे आणि Z चे ते नंतर काढू. आता बघा X चे क्षेत्रफळ काढायचे म्हणजे लक्षात आलं का कशी डायग्राम आहे बघा ही अशी डायग्राम आहे बरोबर आहे. ही पुढे अजून गेलेली आहे ही पुढे गेली अजून बरोबर आहे
पण डायग्राम जी दिली आहे तुम्हाला ती अशी दिलेली आहे. लक्षात येते. आता मला सांगा, तुम्हाला याचे क्षेत्रफळ काढायला सांगितले, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, याची जी किंमत दिली आहे ती किती दिली आहे बरं? 14. म्हणजे जे सर्कल असतं ना, वर्तुळाचा अर्धा भाग दिलाय. मग मला सांगा, हा सेंटर पॉईंट आहे, तर याची पण किंमत किती आहे बरं? 14 आहे. तुम्हाला इथून एवढी किती दिली बरं? इथून एवढी सगळी 21 दिली. लक्षात येतं का? इथून एवढी जी दिली आहे ना, ही सगळी 21 दिलेली आहे. बघा, इथून इथपर्यंत याला नाव दिले त्यांनी क्यू आणि याला नाव दिले त्यांनी आर. सो क्यू पासून आर तुम्हाला 21 दिले. पण जर तुम्ही वर्तुळाचा विचार केला तर बघा ना, वर्तुळ कसा असं फिरल, बरोबर आहे. सो याचं जर वर्तुळ बघितलं तुम्ही, तर याची त्रिज्या ही त्रिज्या बरोबर कशी असेल बरं? सारखी असेल. याचा अर्थ याचा आणि याचं उत्तर कसं असेल? 14. बरोबर आहे. हे 14 आहे, ते हे 14 आहे. हे टोटल किती आहे बरं? 21. म्हणजे राहिलेलं किती असायला पाहिजे बरं? 7. कारण की यांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे? 21 यायला पाहिजे. लक्षात येतंय. सो तुम्हाला या पद्धतीने डायग्राम काढावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर याची त्रिज्या किती आहे तुमच्याकडे? 14. दुसरी गोष्ट, इथं काय दिले बघा, तुम्हाला असं चिन्ह दिले. सो या चिन्हाचा अर्थ काय असतो की तिथं 90 अंशाचा कोन आहे, काटकोन त्रिकोण आहे. या चिन्हाचा अर्थ काय असतो माहिती आहे ना? काटकोन त्रिकोण आहे. याचा अर्थ याच्यामध्ये तुम्हाला थीटा किती दिला बरं? 90. आणि आर किती दिले बरं? 14. लक्षात येते. सो आता इथं ट्राय करू. काय आहे बरं सूत्र आपल्याकडे याचं क्षेत्रफळ काढायचं? थीटा भागिले 360 गुणिले 22/7, बरोबर आहे, गुणिले आर. आर म्हणजे किती आपल्याकडे बघा? 14. सो 14 गुणिले 14. लक्षात येतं. याचं सूत्र सगळ्यांना माहित आहे. ए बरोबर काय बघा? थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. बघा, हे सूत्र आहे का सगळ्यांना माहित? आता पाठ झाला असेल. बऱ्याच वेळेस आपण हे सूत्र वापरून गणित सोडवतोय. सो आता पाठ व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय केलं बरं? त्यांनी थीटा पण दिलाय. थीटा किती दिलाय बरं? थीटा दिलाय तुम्हाला 90. ठीक आहे. सो इथून 0 कट करा. ठीक आहे. याला 9 नी भाग द्या. बघा इथं किती येईल? 9 1 9, बरोबर आहे. 9 चौक 36. त्याला गुणिले किती येईल बघा? इथं 7 आणि इथं भाग द्या. सो 2 येईल. म्हणजे इथे किती येईल बघा? 22 गुणिले 14 गुणिले इथे किती येईल बघा? 2. परत याला भाग द्यायचा असेल तर तुम्ही परत याला भाग देऊ शकता. बघा, बे 2 4 आणि बे 1 बे, बरोबर आहे. परत याला भाग द्यायचा असेल तर इथे किती येईल बघा? 11. बघा 11 येईल का? आता याला काय करायचं तुम्हाला? गुणाकार करायचा. कुणाकुणाचा बघा? 11चा आणि कुणाचा करायचा आहे? 14चा करायचा आहे. लक्षात ठेवा, 11चा कुणाचा करायचा आहे? 14चा करायचा आहे, बरोबर आहे. सो 14 1 14शीला 4, हातचा आला 1 आणि इथं 1 मिनिट चुकलंय का बघा? 1 मिनिट, आपण भाग एकेकाला देऊ. सगळ्यांना एकत्र दिले तर इथं थोडंसं आपलं कन्फ्युजन होईल. ठीक आहे. सो काय येईल बघा? इथे यायला पाहिजे 9, बरोबर आहे. इथे यायला पाहिजे 36. त्याच्यानंतर इथे किती यायला पाहिजे बघा? 22 गुणिले इथं 14 दोन्ही किती होतील बघा? 28. चेक करा. त्याच्यानंतर काय होईल बघा? इथं 9 नी भाग दिला तर 9 चौक 36 होतील. म्हणजे इथे किती येणार आहे बघा? 22 गुणिले 28 भागिले किती येणार आहे? 4, बरोबर. सो 4 1 4, 4 7 28. चेक करा. आता इथे किती होईल बघा? 7 2 14शीला 4, हातचा आला 1, परत 7 2 14 आणि 1 15. सो 154 उत्तर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे बघा? 154. चेक करा एकदा. 154 येते. ठीक आहे. हे कुणाचं क्षेत्रफळ काढलं बरं आपण? हे काढलं एक्सचं. बघा, एक्सची डायग्राम दाखवली मी, एक्सचं क्षेत्रफळ काढले. लक्षात येते. सो एक्सचं क्षेत्रफळ एवढं यायला पाहिजे तुमचं. आता त्याच्यानंतर काय करावं लागेल बरं? अजून कुणाचं काढायला सांगितलं? वायचं पण क्षेत्रफळ काढायचं. तर आता बघा, अगोदर वायची डायग्राम समजून घेऊ. आता बघा, वाय म्हणजे कोणता भाग बरं? हा एवढा भाग आहे, बरोबर आहे. सॉरी, कुठे गेला तो? हा, वाय म्हणजे केवढा भाग आहे? एवढा भाग आहे. बघा, हा एवढा भाग आहे. मग मला सांगा, ही सगळ्यांची त्रिज्या आपल्याला इथून एवढी लांबी जी दिली होती ती 21 आहे, ही 14 आहे. मग मला सांगा एवढी किती असेल बरं? 7 असेल. म्हणजे याचा अर्थ हा जो वर्तुळ दिसतोय बघा, हा वाला जो वर्तुळ दिसतोय तुम्हाला, हा वाला, बरोबर आहे, हा वर्तुळच आहे ना. मग याची जी किंमत आहे, ही किंमत किती असेल बरं? ही किंमत असायला पाहिजे तुमची 7. म्हणजे याची त्रिज्या किती असायला पाहिजे? 7. दुसरी गोष्ट, इथं पण तुम्हाला एक छोटासा असा चौकोन दिलेला आहे बघा, बरोबर आहे. याचा अर्थ याचं सिम्बॉल आहे, हे कोणाचं आहे बरं? काटकोन त्रिकोणाचं आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये थीटा किती आहे बरं? 90 अंश आहे, बरोबर आहे. याचा अर्थ तुम्हाला वायचे क्षेत्रफळ काढायचे असतील तर काय लिहावं लागेल बरं? वायचे क्षेत्रफळ, बरोबर आहे. सो वायच्या क्षेत्रफळामध्ये थीटा किती आहे बरं? 90 अंश आणि त्याची त्रिज्या किती आहे बरं? 7 सेंटीमीटर. बघा, थीटा किती आहे याच्यामध्ये? 90 अंश आणि त्याची रेडियस म्हणजे त्रिज्या किती आहे बरं? 7. का बरं 7 आहे? कारण की 21 आहे, इथून एवढं 14 आहे. म्हणजे राहिलेला भाग जो असेल तो 21 मधून 14 गेले तर किती राहील बरं? 7 राहील, बरोबर आहे. सो तो राहिलेला भाग म्हणजे किती बरं? 7 आहे. मग आता इथं सूत्र लिहा बघा.
ए बरोबर काय येईल बरं, थिटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. बरोबर आहे, चेक करा एकदा. आता काय करावं लागेल बरं, इथं किमती ठेवावं लागेल. थिटा किती आहे बरं, 90 भागिले 360 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर किती आहे बरं, 7 आहे. बरोबर आहे, आर किती आहे तुमच्याकडे, 7 आहे. सो 7 गुणिले 7 करावं लागेल. इथून एक 7 कमी करा. बरोबर आहे, इथून एक 0 कमी करा. याला 9 ने भाग द्या, 9 1 9, 9 चौक 36 म्हणजे किती येईल बघा, 22 गुणिले 7 भागिले किती येईल, 4 येईल. चेक करा. आता याला 4 ने जर भाग दिला, ठीक आहे, सो किती होईल बघा, 7 2 14 4 हातचा आला 1, परत 7 2 14 आणि 1 15, 154 भागिले 4. याला जर 4 ने भाग दिला तर किती जाईल बघा, 4 त्रिक 12. बरोबर आहे, 3 उरले झाले 34. बरोबर आहे, 4 8 किती होतील, 32. किती उरतील बघा, 2. सो 4 5 20. सो 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर हे वायचा एरिया यायला पाहिजे, किंवा वायचं क्षेत्रफळ यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 38.5. एकदा मी चेक करतो, जर बरोबर असेल तर आपण पुढे जाऊया. ठीक आहे, सो वायचं क्षेत्रफळ बरोबर आहे, एकदम परफेक्ट आहे. 38.5 इज अ परफेक्ट आन्सर. लक्षात येते. ठीक आहे, चला आता पुढच्या याच्यात काय सांगितलं बरं, त्यांनी सांगितलं आपल्याला की झेडचं पण क्षेत्रफळ काढायचं. कोणाचं काढायचं बघा, आता काढायचंय तुम्हाला झेडचे क्षेत्रफळ. ठीक आहे, आता झेडचे क्षेत्रफळ काढायचे तर डायग्राम कशी दिली बघा तुम्हाला, मी इथं डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे, एक तुम्हाला काय केली आहे, अशी दिलेली आहे. ठीक आहे, एक डायग्राम तुम्हाला अशी दिली आहे, याला एक्स म्हटलं, याला वाय म्हटलं, आणि हे राहिलेला तुमचा झेड सांगितला आहे. बरोबर आहे, इथे तुम्हाला काटकोन त्रिकोण दिलाय, इथे पण काटकोन त्रिकोण दिलाय. आता याचं काढायचं तर कसं काढावं लागेल बरं, हे कसा दिसतोय लक्षात आलं. सो हा जो आहे, ठीक आहे बघा, हा जो पूर्ण आहे हा कोण आहे बरं, रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगलच्या एरियाचा जो सूत्र असतं, ठीक आहे, त्याला काही नाव वगैरे दिलं नाहीये. सो त्या रेक्टँगलच्या एरियाचं जो सूत्र असतं ते काय असतं बरं, लांबी गुणिले रुंदी म्हणजे एल गुणिले बी. बरोबर आहे, सो याची लांबी किती दिली आहे बघा आपल्याला. बरोबर आहे, हे बघा ना, रेक्टँगल दिसतोय. बरोबर आहे, रेक्टँगल आहे, मग रेक्टँगलची लांबी किती दिली बरं, 21. चेक करा, हा क्यू आर किती दिला, 21, आणि हा किती दिला बरं, 14. सो आपण काय करूया, लक्षात येते का, आपण काय करतोय, 21 गुणिले 14 करतोय. का बरं, कारण मी काय करणार, आता या रेक्टँगलची लांबी काढणार, हे सॉरी क्षेत्रफळ काढणार. कुणाचं क्षेत्रफळ काढणार, रेक्टँगलचं. ठीक आहे, वाटल्यास त्याला काहीतरी नाव देऊ आपण, ए बी सी आणि डी. ठीक आहे, सो आपण काय करणार, रेक्टँगल कोणता बरं, ए बी सी डी, याचं क्षेत्रफळ, त्याचं सूत्र काय बरं, लांबी गुणिले रुंदी. सो याचं क्षेत्रफळ काढणार सगळ्याचं, कुणाचं, या रेक्टँगलचं. प्रश्न नीट समजून घ्या, शेवटचा आहे, बोर्डच्या एक्झामला येण्याचे चान्सेस असतात असे क्वेश्चन. सो आपण काय केलं, रेक्टँगलचं क्षेत्रफळ काढणार. त्याच्यानंतर काय करणार बरं, आपल्याला याचं विचारलं होतं, तर आपण काय करणार बरं, रेक्टँगल म्हणजे याच्यामध्ये एक्स पण आला, वाय पण आला आणि झेड पण आला. मग आपण पूर्ण याचं क्षेत्रफळ काढणार, त्याच्यातून एक्सचं क्षेत्रफळ आणि वायचं क्षेत्रफळ काय करणार बरं, वजा करणार. मग राहिलेलं कोणाचं क्षेत्रफळ असेल बरं, झेडचं असेल. बरोबर आहे की नाही. सो राहिलेलं जे क्षेत्रफळ आहे ते झेडचं असायला पाहिजे. काय काय करायचं का आलं, आपण रेक्टँगलचं क्षेत्रफळ काढणार, त्याच्यामधून एक्सचं क्षेत्रफळ वजा करणार, त्याच्यामधून वायचं क्षेत्रफळ वजा करणार, मग राहिलेलं जे असेल ते कुणाचं असेल बरं, झेडचं क्षेत्रफळ असेल. बरोबर आहे की नाही, कारण की तिघांची मिळून कुणाची बेरीज आहे बरं, रेक्टँगलची. मग आता इथं आपल्याला किमती ठेवायच्या. ठीक आहे, सो 14 1 14 4 हातचा 1, 14 2 28 आणि 1 29. सो रेक्टँगलचं जे क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला 294 सेंटीमीटर स्क्वेअर यायला पाहिजे. ठीक आहे, मग आता आपल्याला कुणाचं क्षेत्रफळ काढायचं बरं, झेडचं. ठीक आहे, झेडचे क्षेत्रफळ. लक्षात ठेवा, आपल्याला कुणाचे क्षेत्रफळ काढायचे, झेडचे. मग झेडचे क्षेत्रफळ काढायचे तर काय करावं लागेल बरं, आपल्याला हा जो रेक्टँगल आपण कन्सिडर केला ABCD, ठीक आहे, याचं एरिया याच्यातून कुणाला वजा करावं लागेल बरं, याच्यातून वजा करावं लागेल आपल्याला एक्सचे क्षेत्रफळ. ठीक आहे, वजा वायचे क्षेत्रफळ. लक्षात ठेवा, आपल्याला एक्सचे क्षेत्रफळ वजा वायचे क्षेत्रफळ करावं लागेल. मग हे किती आलं बरं, हे आलं 294 वजा. आता बघा, एक्सचे आणि वायचे क्षेत्रफळ काय, एक्सचे आहे 154 आणि वायचे आहे 38.5. 154 वजा 38.5. लक्षात येते. सो हे 294 तसेच ठेवा. आता बघा, इथं वजा आहे, म्हणजे यांची बेरीज होईल. बरोबर आहे की नाही. सो किती होईल बघा, 154 अधिक 38.5. सो हे 5 तसेच. त्याच्यानंतर काय होईल बघा, 8 आणि 4 12 2 हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 1 9. सो 192.5 येईल.
लक्षात येतंय. आता तुम्हाला काय करायचं, या 192.5 ला कशातून वजा करायचं बरं, 294 मधून, बरोबर आहे. सो बघा इथं लिहितो मी 92.5 ला 294 मधून काय करायचं, वजा करायचं. सो एक इकडे द्या, 10तून 5 गेले तर 5, 3 मधून 2 गेले तर किती राहतील बरं, इथं 1, 9 मधून 9 गेला तर 0, म्हणजे 101.5 सेंटीमीटर वर्ग हे कुणाचं आहे बरं, झेडचे क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, हे कुणाचे क्षेत्रफळ आहे, हे आहे झेडचे क्षेत्रफळ. लक्षात येतं आपण काय केलं, आपण पहिल्यांदा काय केलं कळलं, एक्सचे क्षेत्रफळ काढलं, कारण की इथं तुम्हाला थीटा दिला होता. वायचं क्षेत्रफळ काढलं, तिथं पण थीटा दिला होता. पण या झेडमध्ये प्रॉब्लेम आला आपल्याला, तर आपण काय केलं, या रेक्टँगलचं क्षेत्रफळ काढलं, म्हणजे सगळ्याचं काढलं, त्याच्यातून एक्स आणि वाय वजा केला, मग कुणाचं क्षेत्रफळ राहिलं बरं, झेडचं राहील. सो अशा प्रकारे तुमचा हा प्रश्न क्रमांक जो 12 होता हा आपण इथे सॉल्व्ह केला. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुमचा हा जो सराव संच होता 7.3 हा पूर्ण कंप्लीट झाला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 7.4 बघूया, एका लेक्चरमध्ये संपवण्याचा प्रयत्न करू. जर इन केस नाही झाला तर त्याच्याला 2 लेक्चर आपल्याला ॲटलिस्ट लागतील. ठीक आहे. सो 2 लेक्चरमध्ये तुमचा हा चॅप्टर पूर्ण कंप्लीट होईल. मग आपण पुढचे जे राहिलेले आपले चॅप्टर्स आहेत त्यांचे व्हिडिओज, वन शॉट वगैरे, किंवा अजून तुम्हाला काही डिटेल्समध्ये पाहिजे असतील माहिती वगैरे, तर ते सगळे घेण्याचा प्रयत्न करू. तसेच बोर्डचे पेपर पण सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बघत राहा आपलं VCC ट्युटोरियल. थँक्यू सो मच.